नमस्कार, मी सेजल पुरवार. माय मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये सीएनजी आणि पाईपलाईन गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी आज एक खुशखबर दिली. राज्यामध्ये सीएनजी आणि पाईपलाईन गॅसवरील राज्याचा कर हा मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेला आहे. सीएनजी आणि पाईप गॅसवरती आकारण्यात येणारा 13.5% कर हा आता थेट 3% आणण्यात आलेला आहे. तर आता त्यामुळे गाड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या सीएनजी आणि पाईपलाईन गॅसचा दर कमी होणार आहे. महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सामान्यांसाठी हा एक मोठा दिलासा आहे. घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी मोटार वाहने, ऑटो रिक्षा, टॅक्सी व खासगी वाहने यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. पर्यावरण पूरक असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर 13.5% वरून कमी करून तो 3% इतका करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे राज्यास अंदाजे 800 कोटी रुपयाची महसुली घट होईल. उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं. राज्यातील माता भगिनी आणि बांधव यांना आधार देणारा हा अर्थसंकल्प आहे. यासोबतच अर्थसंकल्पामुळे राज्याच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळेस बोलत असताना व्यक्त केला. उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी माझ्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या सर्व माता बांधव आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे. आणि मला खात्री आहे जनतासुद्धा त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. कळसूत्री सरकारनं मांडलेला हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलं अशी घणाघाती टीका देखील फडणवीसांनी यावेळेस केली. कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही. कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे. 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, 12 बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. 4 राज्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर राज्यातील भाजपाचा उत्साह हा दुणावलाय. तर आता भाजपा अधिक आक्रमकपणे राज्यातील आगामी निवडणुकींना सामोरं जाणार हे देखील स्पष्ट आहे. त्यामध्येच आता मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र आपलं पुढचं लक्ष असेल असं भाजपानं स्पष्ट केलं. त्यामुळे आता भाजपाला कसं रोखायचं यावर महाविकास आघाडीने देखील लगेच खलबतं सुरू केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची वर्षा या निवासस्थानी बैठकही पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आपण बघतोय. 5 राज्यातील निकालावरती सविस्तर चर्चा या बैठकीत झाली आहे. आक्रमक भाजपाला तोंड कसं द्यायचं यावरती खलबतं या बैठकीत झाली आहेत. भाजपाचा विजय रथ मुंबई महाराष्ट्रामध्ये रोखण्याबाबतच्या रणनीतीवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. केंद्रीय एजन्सीनं गेल्या काही आठवड्यामध्ये केलेल्या छापेमारीवर देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये टाकलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचं कळतंय. 4 राज्यांमधील भाजपाच्या विजयानंतर आता भाजपानं लक्ष केंद्रित केलंय ते मिशन मुंबईकडे. काय आहे भाजपाचं मिशन मुंबई आणि भाजपाची मिशन मुंबई किती यशस्वी होईल? मुंबई महापालिकेवरती झेंडा फडकवण्यासाठी भाजपा एवढी आतुर काय असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं पाहूयात या रिपोर्टमधून. महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे. चार राज्यानंतर भाजपा मुंबईत चमत्कार घडवणार.
भाजपच्या मिशन मुंबईला महाविकास आघाडीत सुरुंग लावणार? भाजपचं मिशन मुंबईच्या निमित्तानं लक्ष्य महाराष्ट्र. महाराष्ट्रासाठी भाजप 2024 पर्यंत वाट पाहणार. भाजपमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे आणि का नसावं, कारण 5 पैकी 4 राज्यात भाजपचं सरकार आलंय. गोव्यात तर भाजपा स्वबळावर आली आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्येही सत्ता राखली. मणिपूरमध्येही सत्ता स्थापन करेल. त्यामुळे भाजपचे सर्व नेते, विशेषतः महाराष्ट्रातले नेते तर जास्त खुशीत आहेत. कारण आता त्यांचं एकच लक्ष आहे, मिशन मुंबई. मुंबई महापालिकेची निवडणूक मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती. ती आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपनं 18 नोव्हेंबर 2020 रोजी मिशन मुंबई सुरू केलं. प्रशासन हाय हाय. त्याचाच भाग म्हणून नारायण राणेंना 7 जुलै 2021 मध्ये केंद्रीय मंत्रिपद देत कोकणवासियांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुख्य समितीत नितेश राणेंचा समावेश करण्यात आला. कारण नितेश राणे शिवसेनेला थेट अंगावर घेतात. भाजपची तयारी सुरू असताना शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तेवढे सक्रिय दिसलेले. आता भाजपचा आत्मविश्वास वाढला. यापूर्वी महाविकास आघाडी सरकार पडेल अशा तारखा भाजप नेते देत होते. आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी वेगळंच वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे. 2024 साली पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळेल. याचा अर्थ महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप आता करणार नाही असा होतो की मिशन मुंबई पूर्ण करून भाजपचं पुढचं लक्ष महाराष्ट्र असेल. एखादं राज्य त्यांच्याकडे मोठं आलं की इथलं सरकार पडणं हे काही शक्य आहे असं वाटत नाही. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाविकास आघाडी ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत पूर्ण भक्कमपणाने एकत्रित आहेत तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजपनं यापूर्वीही अनेक प्रयत्न केले. महापालिकेची गेली निवडणूक शिवसेना आणि भाजपनं एकमेकांविरोधात लढवली होती. पण मुंबईत शिवसेनेला हरवणं शक्य झालं नाही. 46,000 कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिका ताब्यात असावी असं कुठल्या राजकीय पक्षाला वाटणार नाही. म्हणूनच भाजपनं आता संपूर्ण ताकद पणाला लावली. त्यामुळे भाजपचं मिशन मुंबई यशस्वी होणार की शिवसेना मुंबईचा गड राखणार या प्रश्नासोबतच ही लढाई शिवसेनेच्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाची ठरेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई. 4 राज्यातील विजयानंतर महाराष्ट्रातील भाजपामध्ये कालपासून जल्लोषाचं वातावरण आहे. राज्यभर भाजपाचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करताय. आज मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यालयासमोर पुन्हा एकदा जल्लोष करण्यात आला. गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईमध्ये जोरदार स्वागत झालं. भाजपा कार्यालयाबाहेर त्यांचं जंगी सत्कार देखील त्यांचा करण्यात आला. तर 4 राज्यांमधील विजयानं भाजपाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा देखील संचारली आहे. त्याची प्रचिती भाजपाच्या कार्यालयाबाहेर येत होते. इथे जमलेले बडे नेते देखील ढोल ताशाच्या तालावरती नाचत असल्याचं बघायला मिळालं. दरम्यान यावेळेस बोलत असताना फडणवीस यांनी भाजपाचं पुढचं लक्ष मुंबई महापालिका असल्याचं स्पष्ट केलं. मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करणार असल्याचा निर्धार देखील फडणवीस यांनी यावेळेस बोलून दाखवला. 2024 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपा स्वबळावरती सत्तेवर येईल असा दावा देखील फडणवीसांनी केला. मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, आम्ही भ्रष्टाचारांच्या विरोधात आता मैदानात मुंबईमध्ये उतरलो आहोत. आणि जोपर्यंत या मुंबईच्या महानगरपालिकेला या भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. मला असं वाटतं
राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा, राज्याच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील सर्व क्षेत्रांचा विचार करून शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, विकास, विद्यार्थी, महिला, बालविकास, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आदिवासी बांधव, पोलीस अशा सर्व घटकांना न्याय देणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे. राज्यातील पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर चालना या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे. 5 राज्यांच्या निकालावर भाजपानं यश मिळवलं असलं तरी देखील पंजाबमध्ये भाजपाला जनतेनं का नाकारलं याचं चिंतन त्यांनी करावं, अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. तर पंजाबसारख्या राज्यात राष्ट्रीय पक्षानं येणं हे गरजेचं होतं असंही राऊतांनी म्हटलं. मुंबईमध्ये भाजपाचा महापौर होईल या भाजपाच्या दाव्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. पंजाबचं मला चिंता वाटते की पंजाबमध्ये एखादा राष्ट्रीय पक्ष सत्तेवर येणं गरजेचं आहे, कारण सीमेवरचं राज्य. पंजाब हा पोरखेळ नाही आहे. त्याच्यामुळे पंजाबनं, पंजाबच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला इतक्या वाईट पद्धतीनं का नाकारलं याबाबत सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पश्चिम बंगाल का चुनाव से पहले भी इस प्रकार की घोषणा कर रहे थे. महाराष्ट्र बाकी है तो कल पवार साहब ने कहा है ना, हम तैयार हैं, जो करना है वो कर लीजिए. क्या करना है? और रेट्स डालेंगे हमारे ऊपर, और झूठे मुकदमे डालेंगे हमारे ऊपर, और क्या आप कर सकते हो? झांकियाँ और बाकी मालूम है हमें, कर दीजिए, जो करना है वो कर दीजिए, हम भी तैयार हैं. भाजपाच्या विजयाचा जल्लोष आणि भाजपाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवरती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली. भाजपाने विजयाचा गर्व करू नये. 2024 मध्ये 2 खासदारांची पार्टी व्हायला भाजपाला वेळ लागणार नाही असं नाना पटोलेंनी म्हटलं. तर मंत्री असलम शेख यांनी देखील उत्तर प्रदेशमध्ये झालं ते महाराष्ट्रामध्ये होणार नाही. मुंबई आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांवरती हे निकाल परिणाम करणार नाही असा विश्वास यावेळेस व्यक्त केला. आज देश विकून देश चालवणारी लोक समजा त्यांना गर्व झाला असेल तर 2024 मध्ये जे 2 खासदारांची पार्टी होती ती परिस्थिती निर्माण व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. आनंद साजरा करणं इथपर्यंतच आहे, पण आम्हीच आता सगळं कब्जा करू अशा पद्धतीचा घमंड जो गर्व करण्याची भूमिका भाजपची असेल तर ती लोकशाहीमध्ये बरोबर. निवडणुकीला जिंकल्याबद्दल त्यांना अभिनंदन, पण जे यूपीत झालंय ते महाराष्ट्रात होणार असं कधीच बघण्यात आलेलं नाही. आणि असंही जर तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास जर बघितलं तर दिल्लीसमोर कधीच महाराष्ट्र झुकला गेलेला नाही. आणि निवडणुका होऊ द्या, निवडणुका आल्या का त्याचा जे निकाल आहे, जे वेस्ट बेंगॉलला जसं झालंय तसंच निकाल जे आहे या मुंबईत त्यांना दिसेल. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेचच परततोय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 4 राज्यातील भाजपाच्या विजयानंतर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करत विरोधी पक्षांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. उत्तर प्रदेशमधील विजयानं 2024चा लोकसभेचा विजय सोपा झाल्याचा दावा पंतप्रधानांनी केलाय, तर त्याचा समाचार देखील त्यांनी या ट्विटमध्ये घेतलाय. प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. भारताची लढाई 2024 मध्ये लढली जाईल आणि त्याचा निकाल तेव्हाच निश्चित होईल. कोणत्याही राज्याची निवडणूक 2024चा निकाल निश्चित करू शकत नाही, साहेब हे जाणतात. त्यामुळेच विरोधी पक्षांच्या मनोबलावरती परिणाम करण्यासाठी राज्यातील निकालांचा वापर करून वातावरण निर्माण करण्याचा हा चतुर असा प्रयत्न आहे. या खोट्या प्रचाराला कोणीही फसू नये किंवा त्याचा हिस्सा बनू नये. राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने विधानसभेत एक विधेयक आणलेलं होतं. प्रभाग रचनेचे अधिकार स्वतःकडे घेण्याचं हे विधेयक होतं. हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर देखील करण्यात आलेलं होतं. आज अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधेयकावरती सही केली आहे. त्यामुळे महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहे. जोपर्यंत मागासवर्ग आयोगाचं ओबीसींसाठीचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम हे पूर्ण होत नाही तोपर्यंत या निवडणुका होणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये जे काही बदल करणारे जे 2 कायदे, एक ग्रामविकासचा आणि एक नगरविकासचा आम्ही जे मंजूर केले, त्या कायद्यावर
राज्यपालांची सही होणं गरजेचं होतं आणि थोडंसं अर्जन्सी असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि समजावून सांगितलं की ते काय हा कायदा आहे तो, आणि मग त्यांनी जे आहे 2-4 मिनिटांमध्ये त्यांच्या त्या फाईल आणल्या आणि दोन्ही फाईलवर जे आहे त्यांनी सही करून टाकली. त्याच्यामुळे आता तो कायदा पूर्णपणे आता अंमलात आलेला आहे. सोमवारी अनिल देशमुख आणि मंगळवारी नवाब मलिक. एकाच आठवड्यामध्ये राष्ट्रवादीच्या 2 मोठ्या नेत्यांचा फैसला होणार आहे. 15 मार्चला नवाब मलिक यांच्या याचिकेवरील सुनावणी होणार आहे, तर मलिकांनी ईडीच्या कारवाईला आव्हान दिलंय. अनिल देशमुख यांच्या याचिकेवर 14 मार्चला फैसला होणार आहे. एसटी विलिनीकरणाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. विधिमंडळाचा निर्णय झाला नसल्याची माहिती राज्य सरकारनं कोर्टामध्ये दिली. त्यावर 22 मार्चपर्यंत राज्य सरकारला उत्तर देण्याचे न्यायालयाने निर्देशही दिले. यासोबतच 22 मार्चपर्यंत संपकरी कर्मचाऱ्यांवरती कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने एसटी महामंडळाला दिलेले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एकेरी वापराच्या प्लास्टिकवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एकेरी वापर असणारी म्हणजेच वापरा आणि फेका अशा प्रकारात मोडणारी स्ट्रॉ, कप्स, ग्लास, पिशव्या आदींसारख्या प्लास्टिकच्या उत्पादनांची आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर हे करता येणार नाहीये. निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेतलेला आहे. वेब सिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स आणि अश्लील चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अशा वेब सिरीजवरती बंधनं घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करताय. तर अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपती यांच्याकडे गेलेले आहेत, तर आता राष्ट्रपती कार्यालयाकडून त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्या माध्यमातून महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल असंही श्री वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबई आग्रा महामार्गावरती उंबरमाळी या गावाजवळ मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झालाय. यामध्ये कंटेनरच्या खाली दुचाकी अडकली आहे, तिने पेट घेतला. यामुळे कंटेनरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. महामार्गावरील नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत. दरम्यान या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झालाय. त्याला उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हलवण्यात आलंय. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम आणि कसारा पोलीस मदतकार्य करताय. पाण्याचे टँकर आणि याच्या सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत. कंटेनर भेटला कंटेनर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये एमसीसीने सुधारणा करण्याची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी यावर्षी 1 ऑक्टोबरनंतर अर्थातच ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी करण्यात येईल. काय आहे ही सुधारणा? क्रिकेटचे नेमके कोणते नियम हे बदलण्यात आलेत? पाहूयात या रिपोर्टमधून. क्रिकेटचा चेंडू चमकवायचा आहे, अगदी सोपा आहे. त्यावर थुंकी किंवा लाळ लावायची, हो ना? राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय, सर्व गोलंदाज हेच तर करतात. पण थांबा, कारण आता ही सवय बदलावी लागणार आहे. एमसीसी म्हणजे मेरी लेबोन क्रिकेट क्लबनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार यापुढे चेंडूला थुंकी किंवा लाळ लावल्यास तो नियमाचा भंग ठरेल. त्याचप्रमाणे नवीन नियमानुसार कोणताही खेळाडू आऊट झाल्यानंतर मैदानावरती येणारा नवीन खेळाडूच स्ट्राईक घेईल, जरी बाद होणाऱ्या खेळाडूनं शेवटच्या विकेटपूर्वी स्ट्राईक बदलली असेल अगदी तरीही. डेड बॉलचे नियमही बदलण्यात आले आहेत. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील कोणताही सदस्य चुकीच्या हालचाली करताना दिसल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला 5+ धावा दंड म्हणून देण्यात येतील. यापूर्वी या प्रकरणात त्याला डेड बॉल असं संबोधलं जात होतं. मग काय, कसे वाटले हे नियम? ते आवडो किंवा न आवडो, क्रिकेट असना खिलाडू वृत्तीनं नियमांचं पालन करावंच लागणार. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात राज्यातील तापमानावर. शिवाय संबंधित शहरांमधील आजच्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा देखील आढावा घेऊयात. मुंबईमध्ये आजचं कमाल तापमान 34, किमान तापमान 26, सरासरी तापमान 30 इतकं आहे, तर कोरोना प्रकरणं 54 आहे.
गोव्यात पुण्याकडे. पुण्यामध्ये आजचं कमाल तापमान 34, किमान तापमान 21, सरासरी तापमान 27 आहे. कोरोना प्रकरणं 13 इतकी नोंद करण्यात आली आहे. नागपूरमध्ये आजचं कमाल तापमान 35 आहे, किमान तापमान 21 आहे, सरासरी तापमान 27 इतकं आहे, तर कोरोना प्रकरणं 13 आहेत. नाशिकमध्ये आजचं कमाल तापमान 33, किमान तापमान 17, सरासरी तापमान 25 इतकं आहे, कोरोना प्रकरणं 5. औरंगाबादमध्ये आजचं कमाल तापमान 33, किमान तापमान 21, सरासरी तापमान 28 इतकं आहे, कोरोना प्रकरणं 8. सोलापूरमध्ये आजचं कमाल तापमान 33, किमान तापमान 23, सरासरी तापमान 28 आहे, कोरोना प्रकरणं 5. कोल्हापूरमध्ये आजचं कमाल तापमान 34, किमान तापमान 23, सरासरी तापमान 28, कोरोना प्रकरणं 2. सिंधुदुर्गमध्ये आजचं कमाल तापमान 37, किमान तापमान 27, सरासरी तापमान 32 इतकं आहे, कोरोना प्रकरणं 0. अहमदनगर आजचं कमाल तापमान 32, किमान 21, सरासरी तापमान 26, कोरोना प्रकरणं 26. जळगावचं आजचं कमाल तापमान 35 आहे, किमान तापमान 21, सरासरी तापमान 28 इतकं आहे, तर कोरोना प्रकरणं 2.